नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आत्ता गच्चीवर जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर कुंडीतल्या झाडाला वांगी लागलेत, वांगी काढायची आहेत. आणि हा बघा लाल जास्वंद कसला मस्त आहे ना, लाल जास्वंद. झेंडूला पण छान अशी फुलं यायला लागलेली आहेत, मस्त असा कलर आहे बघा. आणि हा पांढरा गुलाब खूप बहरला आहे. हे झाड कोणतं आहे मला माहीत नाही आहे, शोभेचं झाड आहे. इथं सुद्धा एक झेंडू आहे आणि गुलाबाला एकच छान फुल लागले. आणि आता ही वांग्याची झाडं बघा, गच्चीवरती मी अशी बादल्यांमध्ये 3 बादल्यांमध्ये ही वांग्याची झाडं लावली आहेत. आणि खालीसुद्धा एक झाड आहे. तर छान अशी झाडं ही आलेत, जवळजवळ 2 महिने झाले लावून. आणि आत्ता त्याला वांगी लागायला लागलेत. आणि हे मला वाटते पहिला 1-2 झालेत मी भाजी करून, आणि आत्ता अजून 2-3 आहेत वांगी. तर हे एक वांग मिळाले मला. चला, मस्तच एक वांग आणि एक फूल मिळाले. आत्ता वांगी लागायला चालू झाले आणि आता बघूया किती वांगी लागतील काय. आता 2 पण अजून छोटी छोटी आहेत वांगी. सकाळची वेळ आहे आणि इथं मी पावटा शिजवून ठेवला आहे आणि एक वांग मिळाले. तर दोन्ही मिक्स अशी भाजी करणार आहे. कढई ठेवली आहे, पुरेसं तेल घातलं आहे आणि सिंपल अशी फोडणी, जिरे मोहरी, कढीपत्ता तर माझ्याकडं नाही आहे, झाड खूप छोटं आहे आणि त्याची पानं पण खूप छोटी छोटी आहेत. तर भरपूर असा कांदा घालणार आहे म्हणजे पुरेशी भाजी होईल. अगदी अर्धी वाटी पावटा आणि एक वांग अशी एवढी भाजी बनवणार आहे. थोडीशी रस भाजी अशा टाईपमध्ये असणार आहे भाजी. तर शेंगदाण्याचं कूट वगैरे घालीन आणि नंतर मग ही छान अशी फोडणी दिली आहे. तिखट मीठ घातल्यानंतर पावट्याची भाजी आपली तयार होते. अजून एक सांगते की आपल्या चॅनलवरती पावट्याची एक छान अशी व्हायरल रेसिपी आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की जाऊन पाहू शकता. स्क्रोल करा, जर नवीन कोण असाल ना तर खाली जुनी रेसिपी आहे व्हायरल, तर तुम्ही स्क्रोल करून पॉप्युलर व्हिडिओजमधून तुम्ही ती पाहू शकता. तर आता इथं हे झालं आहे माझं, फोडणी वगैरे बोलत बोलत तुमच्याबरोबर झाली आहे. व्हॉइस ओव्हर करते आहे कारण इथं भरपूर असा आवाज आहे त्यामुळं. आणि सकाळच्या वेळी कसं गडबडीच्या वेळी बोलत बोलत असं शूट होत नाही करायचं. कॅमेरा एका साईडला मी लावून दिलेला असतो आणि माझं चाललेलं असतं. तर आत्ता नंतर मी व्हॉइस ओव्हर करत आहे. भाजी तयार झाली आहे, पाणी वगैरे घालायचं आणि अगदी वांगं शिजायला खूप वेळ लागत नाही. अगदी 4 ते 5 मिनटं मध्यम गॅसवरती शिजली भाजी की झाली आपली ही वांगा आणि पावट्याची मस्त अशी रस भाजी तयार होते. तर पुढं ना सत्यजितनं चपातीसुद्धा केली आहे, तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. थोडीशी हसी मजाक विनोदाचा पार्ट आहे तो. मस्त अशी वांगं आणि पावट्याची आमटी शिजायला लागले इथं. आणि अजून माझं सकाळचं सगळं काम आवरायचं आहे. इथं स्वयंपाक चालला आहे आणि भाजी दाखवली मी तुम्हाला. ती पण पावट्याच्या शेंगा मी शिजवून घेतलेल्या आणि गच्चीवर कुंडीत लागलेल्या वांग्याचं ते सगळं मिक्स करून, कारण एकाच वांग्याचं कुणाला पुरणार, त्यामुळे दोन्ही मिक्स अशी मी भाजी केली. छान अशी ती भाजी झाली आहे. बघूया झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते. मस्त अशी गरमागरम रसरशीत ही अशी पावटा आणि वांग्याची रसभाजी तयार झाली आहे. शेवटी सगळ्यात कोथिंबीर टाकायची, मस्त किती भारी दिसते बघा. अगदी भाकरी, भात, चपाती कशाबरोबर पण खा, अगदी चविष्ट आणि एकदम टेम्पटिंग अशी भाजी तयार झाली. इथं कंपाऊंड वॉल साईडला जी काही झाडं असतात तर त्यांच्यावर फुललेली फुलं आहेत, ही थोडीशी छान वाटतात म्हणून मी सकाळी सकाळी ही अशी बॉटलमध्ये घातलेली आहेत. छान वाटतं असं बघितल्यानंतर. आणि जरबेरासुद्धा बागेमध्ये खूप सुंदर असा आला आहे. फुलं बघू शकता, अगदी 5 ते 6 फुलं लागलेत कुंडीमध्ये मस्त अशी. आणि आता हे संध्याकाळचं टायमिंग आहे. सहजच मी म्हटलं की मला कंटाळा आला आहे स्वयंपाक करायचा. पोळपाटावर काही घाण करू नको महाराज. चपाती लाटली माझ्या हातातलं घेऊनच. अरे किचन कट्ट्यावर लई घाण करायला काय उलटून टाकायला काय आहे का नाही? ए थांब 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 थांब, भाजत नाही आहे. चांगलं जमतंय की मग काय अडचण नाही. घरातनं गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. कुठं कुठं घरातनं जायचं? पुण्यात जावा, कुठेही जावा. चला, आमची सोय झाली. बरं झालं नाही, विकेंडला एक दिवस तू स्वयंपाक करू शकतोस, काही अडचण नाही. अशी चपाती जर करून रोज खाल्लं तर कसं व्हायचं? बटर लावा लागलाय चपातीला. देवा परमेश्वरा बघ रे.
गॅस चालू आहे ना खाली, मोठा करायचा तुला जरा सुद्धा. बटरची चपाती कोण करतंय काय बघा. आमच्यात बटरची चपाती चालल्या. कशासाठी खायची बटरची चपाती? हो हो बस. अरे किती लावतोस, एवढं नसतं लावायचं बाळा. शेफ सत्यजित पाटील, तुला हे आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळचं दृश्य आहे. शेजारी झाड, हल्लच झाड. हा लगेच पडणार बघा, 1 सेकंदामध्ये पडेल. हा होय ना, हाला लागलंय की. काय माहित कसं उचलते आता, बघूया. आई ग कसलं हाला लागले झाड. अयो यो यो, बापरे केवढं मोठं झाड आहे ते. अहो कसं फिरायलंय बघा ते. हा बापरे, उचललं झाडाला, दोर फिरल्यासारखं फिरायला लागले. अहो अंतराळी घेतलं का झाडाला. आई ग बापरे, अंतराळीच उचललं. झाड तुटलंय हे खालनं, आणि ते म्हणजे मोठी क्रेन आहे, तर क्रेननं उचललंय बघा. झाड कसं लोंबकळायला लागले. आज ते मांजर कसं पिल्ल्याला धरते बघा तोंडात, तसं. होय ग खरंच की. या बिल्डिंगमुळं ना झाडं सगळी तोडली चाललेत. आणि किती वर्षाचं जुनं झाड असणार आहे. आणि नारळ तर किती लागलेत. हल्लच झाड. हा लगेच पडणार बघा, 1 सेकंदामध्ये पडेल. हा होय ना, हाला लागलंय की. काय माहित कसं उचलते आता, बघूया. आई ग कसलं हाला लागले झाड. अयो यो यो, बापरे केवढं मोठं झाड आहे ते. अहो कसं फिरायलंय बघा ते. हा बापरे, उचललं झाडाला, दोर फिरल्यासारखं फिरायला लागले. अहो अंतराळी घेतलं का झाडाला. आई ग बापरे, अंतराळीच उचललं. झाड तुटलंय हे खालनं, आणि ते म्हणजे मोठी क्रेन आहे, तर क्रेननं उचललंय बघा. झाड कसं लोंबकळायला लागले. आज ते मांजर कसं पिल्ल्याला धरते बघा तोंडात, तसं. होय ग खरंच की. या बिल्डिंगमुळं ना झाडं सगळी तोडली चाललेत. आणि किती वर्षाचं जुनं झाड असणार आहे. आणि नारळ तर किती लागलेत. हा हे ग नारळ किती लागलेत, भरपूर. मगाशी पण एक असंच रामफळाचं मोठंच्या मोठं झाड तोडलंय, पण मला ते शूटिंग करायला लक्षातच आलं नाही. आत्ता म्हटलं चला शूटिंग करूया. 1 तासाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 9 ते 10 झाडं तोडली गेलेली आहेत. आणि हे नारळाचं झाड तुटलंय आता. आणि म्हटलं चला आपण थोडंसं शूट पण करूया. झाड लावताना किती काळजी घ्यावी लागते, किती संगोपन करावं लागतं. पण आता कसं लोकसंख्या वाढ आणि हे बाकीच्या सगळ्या गोष्टी, उद्योगधंदे, बिझनेस, यासाठी जागेचा वापर करण्यासाठी लोक झाडं तोडतात. आणि तिथं कॉर्पोरेट ऑफिस वगैरे होणार आहे, तर त्यासाठी तर म्हटलं चला शूट करूया थोडंसं. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी कशी होती हे पण सांगू शकता. आणि जर नवीन कोण असाल चॅनलवर तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. कॉमेंट्स करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर. झाड आता मी बोलत बोलत बघताय तुम्ही तुटलं आहे पूर्णपणे.